वेलकम स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकल किंवा ओव्हॅरियन सायकल किंवा ज्यालाच मेन्शुरल सायकल असं म्हणतात तो भाग आपण पाहिला. त्यामध्ये होणारे ओव्हरीमधले चेंजेस, युटेरसमधले चेंजेस आणि जे काही हॉर्मोन्स आहेत त्यांच्यामध्ये काय काय बदल आपल्याला पाहायला मिळतात तो भाग आपण कव्हर केला. तर या लेक्चरमध्ये आपण गॅमेटोजेनेसिस हा भाग पाहणार आहोत. गॅमेटोजेनेसिस, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स इज कॉल्ड ॲज गॅमेटोजेनेसिस. ज्या प्रोसेसमध्ये गॅमेट्स तयार केले जातात त्या प्रोसेसला गॅमेटोजेनेसिस असं म्हणतात. द मेल गॅमेट इज स्पर्म अँड फिमेल गॅमेट इज एग ऑर ओव्हम. मेल गॅमेट हा स्पर्म आहे तर फिमेल गॅमेट हा एग सेल किंवा ज्याला ओव्हम असं म्हणतात. द गॅमेट्स आर फॉर्म्ड इन गोनॅड्स. गॅमेट्स हे कुठे तयार होतात? गोनॅड्समध्ये तयार होतात. इथं फक्त टेस्टिस लिहिलं आहे, परंतु फिमेल गॅमेट हा ओव्हरीमध्ये तयार होतो. त्याच्यामुळे टेस्टिस अँड ओव्हरी आर द गोनॅड्स. देन स्पर्मॅटोजेनेसिस, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट that is sperm or spermatozoa from the germinal epithelium of testis is called as spermatogenesis. ज्या प्रोसेसमध्ये स्पर्म्स किंवा मेल गॅमेट तयार केले जातात त्या प्रोसेसला म्हणायचं स्पर्मॅटोजेनेसिस. ॲट प्युबर्टी हायपोथॅलॅमस सिक्रेट हॉर्मोन गोनॅडोट्रॉपिंग रिलीजिंग हॉर्मोन GnRH. आता बघा, रिप्रोडक्टिव्ह सायकल असेल किंवा त्या ठिकाणचे होणारे जे काही फंक्शन्स आहेत हे टोटली हॉर्मोन्सवर डिपेंडंट आहेत. आणि आपण पाहिलं होतं की गॅमेटोजेनेसिसमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस मेलमध्ये प्युबर्टी ही 14th इयरला जी काही येत असते त्यावेळेस गॅमेटोजेनेसिसची प्रक्रिया ही चालू होते. जसं फिमेलमध्ये ती जन्मापासूनच किंवा जन्माच्या अगोदरच स्टार्ट झालेली असते तसं या ठिकाणी पाहायला मिळत नाही. ॲट प्युबर्टीच्या वेळेस हायपोथॅलॅमस जो आहे हा गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन तयार करतो अँड दॅट GnRH इनिशिएट सिक्रेशन ऑफ फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन दॅट इंड्युसेस स्पर्मॅटोजेनेसिस. आता GnRH जे आहे ते गोनॅडोट्रॉपिन्स तयार करतात. गोनॅडोट्रॉपिन्स 2 आहेत, FSH आणि LH. तर त्यापैकी फॉलिकल तयार करण्यासाठी किंवा गॅमेट्स तयार करण्यासाठी जो हॉर्मोन आहे दॅट इज फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन तो सिक्रेट होतो and that induces spermatogenesis. Each seminiferous tubule is lined by a single layer of cuboidal germinal epithelium. आपण पाहिलं होतं टेस्टिसच्या स्ट्रक्चरमध्ये TS ऑफ टेस्टिसमध्ये जे कॉइल्ड सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत यामध्ये जी जर्मिनल इपिथिलियम आहे ती कोणती आहे? दॅट इज क्युबॉइडल इपिथिलियम आहे आणि ती जर्मिनल इपिथिलियम म्हणून काम करते, म्हणजे ज्याच्याद्वारे जर्म सेल्स किंवा गॅमेट्स हे तयार केले जातात. द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस इज कम्प्लिटेड इन 3 फेजेस. 3 फेजेसमध्ये कम्प्लीट होते प्रोसेस. फर्स्ट वन इज मल्टिप्लिकेशन फेज, सेकंड वन इज ग्रोथ फेज अँड थर्ड वन इज मॅच्युरेशन फेज. तर पहिली फेज बघू आपण, दॅट इज मल्टिप्लिकेशन फेज. द प्रीमॉर्डियल जर्म सेल्स आर डिप्लॉइड and they are of seminiferous tubules. They undergo repeated mitotic divisions and produces large number of spermatogonia. काय आहे? सेमिनिफेरस ट्युब्युल्सच्या काही जर्मिनल इपिथिलियम आहे, ज्या जर्म सेल्स आहेत ज्या डिप्लॉइड आहेत आणि त्या नंबर ऑफ मायटॉटिक डिव्हिजन फॉलो करतात. आता मायटॉटिक डिव्हिजन हे इक्वेशनल डिव्हिजन आहे, त्यामुळे त्यांच्याद्वारे तयार होणाऱ्या डॉटर सेल्ससुद्धा डिप्लॉइडच आहेत आणि त्यांना आपण म्हणतो स्पर्मॅटोगोनिया. ओके, स्पर्मॅटोगोनिया आर अल्सो डिप्लॉइड. ईच स्पर्मॅटोगोनियम इज डिप्लॉइड विथ 46 क्रोमोझोम्स. आता बघा, मल्टिप्लिकेशन फेज नाव आहे. सिम्पली काय करायचं आहे, सेलचा नंबर वाढवायचा आहे, बरोबर आहे, आणि नंबर वाढवायचा आहे परंतु त्याचा क्रोमोझोम नंबरसुद्धा सेम ठेवायचा आहे. त्यामुळं फक्त मल्टिप्लिकेशन करायचे आणि क्रोमोझोम नंबर सेम ठेवायचा आहे, म्हणजे डिव्हिजन वापरल्या जाते मायटॉसिस. आणि यामुळं नंबर ऑफ स्पर्मॅटोगोनिया ह्या तयार होतात ज्यांच्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर आहे
46, जे की प्रत्येक ह्युमन सेलमध्ये पाहायला मिळतं. देन इज ग्रोथ फेज. सम ऑफ स्पर्मॅटोगोनिया ग्रो इन साईज and develop into primary spermatocytes that are also diploid due to accumulation of food. सिंपल नाव आहे. ग्रोथ फेज म्हणजे या ठिकाणी ग्रोथ करायची आहे. मग कुणाची? दॅट इज द स्पर्मॅटोगोनिया. मग कशी होईल? बाय ॲक्युम्युलेशन ऑफ फूड. सम ऑफ द स्पर्मॅटोगोनिया ग्रो इन साईज बाय ॲक्युम्युलेशन ऑफ फूड अँड दे डेव्हलप इन टू प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स. आता त्यांना काय म्हणणार? त्याची ग्रोथ झाल्यावर त्याला आपण म्हणणार प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स. यामध्ये क्रोमोझोमचा नंबर सेम राहतो. डिप्लॉइड म्हणजे 46 क्रोमोझोम्स प्रेझेंट आहेत. थर्ड फेज इज मॅच्युरेशन फेज. इट इन्व्हॉल्व्स मिओटिक ऑर रिडक्शनल डिव्हिजन. आता इथं मायटॉसिस डिव्हिजन न होता आता होईल डिव्हिजन मिओसिस. मिओसिस डिव्हिजन हे 2 फेजेसमध्ये कंप्लीट केल्या जाते. फेज 1, फेज 2, मिओसिस 1, मिओसिस 2. After first phase of meiotic division, that is meiosis 1, there is formation of 2 haploid secondary spermatocytes having 23 chromosomes. बघा, मिओसिस फर्स्ट ही फेज कंप्लीट झाली. एका प्रायमरी स्पर्मॅटोसाइटपासून 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स तयार झाले. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट डिप्लॉइड होता, परंतु सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स हा हॅप्लॉइड आहे. क्रोमोझोमची संख्या आहे 23. देन सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स कंप्लीट मिओसिस सेकंड अँड 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटिड्स आर प्रोड्यूस्ड. आता जो सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आहे तो मिओसिस सेकंड डिव्हिजन फॉलो करतो, कंप्लीट करतो आणि त्या 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाइटपासून 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटिड्स हे तयार होतात. इथं आता क्रोमोझोमचा नंबर रिड्यूस होणार नाही. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स हे हॅप्लॉइड होते, स्पर्मॅटिड्ससुद्धा हॅप्लॉइड होते. बट स्पर्मॅटिड इज नॉन मोटाईल अँड नॉन फंक्शनल. तयार झालेला स्पर्मॅटिड हा कसा आहे? त्याच्यामध्ये मोटिलिटी पण नाही आणि तो फंक्शनल पण नाही. The spermatids is transformed into functional spermatozoa, that is sperm, by the process called as spermiogenesis. तयार होणारे जे काही स्पर्मॅटिड आहेत यांचं रूपांतर स्पर्ममध्ये होण्यासाठी किंवा स्पर्मॅटोझोआमध्ये होण्यासाठी दे फॉलो अ प्रोसेस अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज स्पर्मिओजेनेसिस. त्या प्रोसेसला काय म्हणतात? स्पर्मिओजेनेसिस. म्हणजे ज्याद्वारे स्पर्मॅटिड्सचं रूपांतर हे स्पर्म्समध्ये होत असते. द स्पर्मॅटिड्स रिमेन हेल्ड टू इच अदर अँड टू द सर्टोली सेल्स बाय सायटोप्लाझ्मिक ब्रिज. हे जे स्पर्मॅटिड्स आहेत त्यांची डेव्हलपमेंट होत असताना आपल्याला माहीत आहे की सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये जर्मिनल इपिथिलियमच्या मध्ये पिरॅमिडच्या शेपच्या सर्टोली सेल्स या प्रेझेंट आहेत, ज्या की न्यूट्रिशन देण्याचं काम करतात. आणि हे स्पर्मॅटिड्स त्या सर्टोली सेल्सला किंवा त्यांना अटॅच झालेले असतात. द स्पर्म हेड्स रिमेन अटॅच्ड टू द सर्टोली सेल्स अँड देअर टेल्स आर हँगिंग इन द ल्युमेन ऑफ सेमिनिफेरस ट्युब्यूल. स्पर्मचे जे हेड आहेत हे सर्टोली सेल्सला अटॅच राहतात. त्या ठिकाणाहून ते न्यूट्रिशन घेत असतात आणि त्यांच्या टेल्स जे आहेत ह्या सेमिनिफेरस ट्युब्यूल्सच्या ल्युमेनमध्ये आपल्याला हँगिंग पोझिशनमध्ये पाहायला मिळतात. चेंजेस ड्युरिंग स्पर्मिओजेनेसिस. आता स्पर्मिओजेनेसिसमध्ये स्पर्मॅटिडचं रूपांतर स्पर्ममध्ये होत असताना काय काय बदल होतात ते पाहू. नंबर 1, लेंथ ऑफ स्पर्मॅटिड इन्क्रीजेस. स्पर्मॅटिडची लांबीही वाढते. सेंट्रिओल्स आर अरेंज्ड ॲज प्रायमरी अँड डिस्टल सेंट्रिओल. सेंट्रिओल जे आहेत हे प्रायमरी आणि डिस्टल सेंट्रिओल अशा 2 भागांमध्ये अरेंज केले जातात. मायटोकॉन्ड्रिया बिकम स्पायरली कॉइल्ड. मायटोकॉन्ड्रिया जो आहे हा स्पायरल अरेंजमेंटमध्ये बसवला जातो. अँड ॲक्रोझोम इज फॉर्म्ड फ्रॉम द गॉल्गी कॉम्प्लेक्स. ॲक्रोझोम हा तयार होतो. दीज आर द 4 चेंजेस दॅट आर ऑकरिंग ड्युरिंग स्पर्मिओजेनेसिस. बघा, प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनिस आहे. पहिली जी सेल आहे दॅट इज
प्रिमॉर्डियल सेल जी की डिप्लॉइड आहे. त्यानंतर त्याच्यापासून तयार होणारी जी काही सेल आहे ते आहेत स्पर्मॅटोगोनिया. आता स्पर्मॅटोगोनिया ज्या आहेत ह्या डिप्लॉइडच आहेत. म्हणजे ह्या प्रिमॉर्डियल सेल्स ज्या आहेत यांच्यामध्ये मायटॉसिस डिव्हिजन होतं आहे आणि या जर्म सेल्सपासून किंवा प्रिमॉर्डियल सेल्सपासून आपल्याला स्पर्मॅटोगोनिया तयार झालेल्या पाहायला मिळतात. दोघंही डिप्लॉइड आहेत ज्यांच्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर आहे 46. फेज कोणती आहे? दॅट इज द मल्टिप्लिकेशन फेज आहे ज्याच्याद्वारे नंबर ऑफ स्पर्मॅटोगोनिया ह्या तयार होतात. त्यानंतर सेकंड फेज आहे ग्रोथ फेज. आता ग्रोथ फेजमध्ये ॲक्युम्युलेशन ऑफ फूड होतं आहे आणि स्पर्मॅटोगोनियाचं रूपांतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्समध्ये होत असते. थर्ड फेज मॅच्युरेशन फेज, ज्यामध्ये 2 मिओसिस डिव्हिजन होतात. मिओसिस फर्स्टमध्ये एका प्रायमरी स्पर्मॅटोसाइटपासून 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स तयार होतात. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट हा डिप्लॉइड आहे तर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट हा हॅप्लॉइड आहे. त्यानंतर मिओसिस सेकंड डिव्हिजन कंप्लीट झाल्यावर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्सपासून स्पर्मॅटिड्स तयार होतात. स्पर्मॅटिड्सचं स्ट्रक्चर बघा आणि त्यामध्ये प्रोसेस होते स्पर्मिओजेनेसिस आणि त्याद्वारे स्पर्मॅटिड्सपासून स्पर्मॅटोझोआ हे तयार केले जातात. म्हणजे एका प्रायमरी स्पर्मॅटोसाइटपासून 4 स्पर्मॅटोझोआ हे तयार केले जात असतात. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट डिप्लॉइड आहे तर स्पर्मॅटोझोआ हे हॅप्लॉइड आहेत. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. स्पर्म इज मेल गॅमेट. इट इज मोटाईल, मायक्रोस्कोपिक अँड इलॉंगेटेड सेल. मोटाईल स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये मुवमेंट ही पॉसिबल आहे. इट इज डिव्हायडेड इंटू 3 पार्ट्स. 3 भागामध्ये याचं डिव्हिजन होतं आहे. हेड, मिडल पीस अँड टेल. तर हेड भाग बघू. हेड इज द ओव्हल शेप्ड. ओव्हल आकाराचा भाग आहे. फिगरमध्ये बघा ओव्हल आकाराचा भाग आहे. अँड इट कंटेन्स हॅप्लॉइड न्यूक्लियस. यामध्ये न्यूक्लियस आहे जो हॅप्लॉइड आहे, ज्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर आहे 23. अबो न्यूक्लियस देर इज अ कॅप लाईक स्ट्रक्चर. ॲक्रोझोम इज प्रेझेंट. न्यूक्लियसच्या वर एक कॅपसारखं जे स्ट्रक्चर आहे ज्याला ॲक्रोझोम असं म्हणतात, जे की गॉल्गी बॉडीपासून तयार झालेलं असते. देन इट इज फॉर्म्ड फ्रॉम द गॉल्गी बॉडी. ॲक्रोझोम कंटेन्स हायड्रोलायटिक एन्झाईम्स. ॲक्रोझोममध्ये काही एन्झाईम्स आहेत जे की फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये आवश्यक आहेत. त्यापैकी पहिला आहे हायल्युरोनायडेज. दुसरा आहे प्रोटिओलायटिक एन्झाईम दॅट इज झोनालायसिन. आणि तिसरा आहे कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. आता हे जे आहे झोनालायसिन, कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम, हे फिमेल एग जो आहे त्यामध्ये जी झोना पेल्युसिडा लेअर किंवा कोरोना रॅडिएटा लेअर आहे यांना ब्रेक करण्यासाठी आवश्यक असणारे एन्झाईम्स आहेत. त्यानंतर आहे नेक. इट इज व्हेरी शॉर्ट रिजन बिटवीन हेड अँड मिडल पीस. हेड आणि मिडल पीस या दोघांच्या मध्ये असणारा भाग आहे. इट कन्सिस्ट ऑफ 2 सेंट्रिओल. जे 2 सेंट्रिओल आपण पाहिले होते प्रॉक्झिमल आणि डिस्टल, हे 2 सेंट्रिओल नेक रिजनमध्ये अटॅच केलेले असतात. देन इज मिडल पीस. इट हॅज ॲन ॲक्झियल फिलामेंट सराउंडेड बाय 10 to 14 spiral turns of mitochondria and that structure is called as नेबेनकर. ॲक्झियल फिलामेंट जो डिस्टल सेंट्रिओलपासून तयार झालेला असतो तर त्याच्या भोवती मायटोकॉन्ड्रियाचे आपल्याला टर्न्स पाहायला मिळतात. मायटोकॉन्ड्रिया हा स्पायरली मिडल पीसमध्ये बसवलेला असतो. इट प्रोड्युसेस एनर्जी दॅट इज नेसेसरी फॉर मुवमेंट ऑफ स्पर्म. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये स्पर्मला जी मुवमेंट आवश्यक आहे त्या मुवमेंटसाठी एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम मायटोकॉन्ड्रिया करत असतो. टेल. इट इज अ लॉंग, स्लेंडर अँड ट्रॅपरिंग पार्ट दॅट कंटेन्स ओनली सायटोप्लाझम अँड अ फाईन थ्रेड ऑफ ॲक्झियल फिलामेंट. टेल हा जो भाग आहे हा लॉंग आहे, स्लेंडर निमुळता आहे, टॅपरिंग आहे आणि यामध्ये फक्त सायटोप्लाझम आहे, सोबत आहे ॲक्झियल फिलामेंट जो मिडल पीसच्या तिथून जो तयार झालेला आहे डिस्टल सेंट्रिओलपासून तो खाली टेल रिजनपर्यंत गेलेला असतो. दिस इज ऑल अबाउट स्ट्रक्चर ऑफ
स्पर्म, हेड, मिडल पीस आणि टेल. ओके, फिगर ड्रॉ करा. The axial filament arises from the distal centriole and that travels throughout the tail. It is partly surrounded by plasma membrane, main piece ज्याला म्हणतात, and the part without plasma membrane is called as end piece. हा जो axial filament आहे, हा जिथं प्लाझ्मा मेम्ब्रेननी कवर आहे त्याला मेन पीस म्हणायचं, आणि जिथं तो प्लाझ्मा मेम्ब्रेननी कवर नाही त्या ठिकाणी त्याला एंड पीस असं म्हणतात. आणि हा ॲक्झियल फिलामेंट डिस्टल सेंट्रिओलपासून तयार झालेला असतो. हिअर आर सम क्वेश्चन्स, सॉल्व देम. थँक्यू.